माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्हा पोलीस दलात बीट पेट्रोलिंग आरसीपी अंमलदार व पोलीस ठाण्याकडील अंमलदार यांचेसह सुरू करण्यात येत आहे। सदर बीट मार्शल हे अद्ययावत मोटरसायकलसह पेट्रोलिंगसाठी लागणारे वॉकी टॉकी, ई पंचिंग, मोबाईल, सायरन, दिव्यांसह पेट्रोलिंग करणार आहेत। पेट्रोलिंगसाठी प्रत्येक मोटरसायकलवर पोलीस ठाण्याकडील एक अंमलदारासह आरसीपी कडील नेमणुकीचा एक पोलीस अंमलदार असे नेमलेले असतील आणि ते सतत त्यांना नेमून दिलेल्या बीटमध्ये सतर्कपणे पेट्रोलिंग करतील। बीट हद्दीत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, शाळा, महाविद्यालय, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा, बँका, ज्वेलरी शॉप, धार्मिक स्थळे यांना भेटी देणे व बीट हद्दीतील सुव्यवस्था अबाधित ठेवणे अशी कामे संबंधित बीट मार्शल अंमलदार हे करणार आहेत। या कामी सांगली उपविभागात सांगली शहर व विश्रामबाग व संजयनगर असे एकूण 10 बीट मार्शल्स जोडी व मिरज उपविभागात मिरज शहर, महात्मा गांधी व एमआयडीसी कुपवाड असे एकूण 10 बीट मार्शल्स जोडी असे एकूण 20 बीट मार्शल्स कार्यरत राहणार आहेत। सदर बीट मार्शल्स उपक्रमाचे माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे। यावेळी माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर मॅडम, माननीय संदीप भागवत सर, उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली विभाग मुकुंद कुलकर्णी, पोलीस उप अधीक्षक गुन्हे शाखा सांगली अतिरिक्त चार्ज मिरज उपविभाग मिरज यांच्यासह सांगली शहर व मिरज उपविभागातील सर्व प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते। मिरज येथे जे बॉडी ऑफेंडर्स किंवा यांच्यावर वचक ठेवण्याकरता माननीय आयजी सरांनी आदेश दिले होते व्हिजिबल पोलिसिंगचे। त्याच्यामध्ये म्हणजे त्या स्कीम अंतर्गत सांगली शहर आणि मिरज शहरमधले एकूण 6 पोलीस स्टेशन्स याच्यामध्ये आम्ही 10-20 बीट्समध्ये व्हिजिबल पेट्रोलिंग दिवसा आणि रात्री हे बीट मार्शल आता फिरणार आहेत। त्यांना एक अत्याधुनिक गाड्या देण्यात आल्या ज्याला लाईट्स आहेत आणि रस्त्यावर त्यांनी कारवाई करायचे आणि विशेषतः व्हिजिबल म्हणजे फिरते पोलिसिंग राहील ते आणि कोणत्याही क्षणी ते नागरिकांना मदत करू शकेल त्याच वेळेला त्यांचा गुन्हेगारावर वचक राहील अशा प्रकारे हे पेट्रोलिंग आयोजित करण्यात आलेलं आहे। नागरिकांना काय आवाहन? नागरिकांना मी आवाहन करीन की जर कोणतीही परिस्थितीत आपल्याला काहीही मदत लागली तरी डायल 112ला जर आपण कॉल केलात तर त्याच्या आधारे आमची पोलीस मदत ही लवकरच पोहोचेल। त्याच्यामध्ये बीट पेट्रोलिंग आहे आणि बाकीचंही आहे। तर बेसिकली नागरिकांना लगेच मदत पोचावी या अनुषंगाने डायल 112 सांगली जिल्ह्याचा डायल 112चा परफॉर्मन्स काही काळापूर्वी पहिल्या 5मध्ये होता, आता गेले काही दिवस आपण पहिल्या 3मध्ये येतो आहे, बऱ्याच वेळा पहिलेसुद्धा येतो आहे महाराष्ट्रात। तर त्याच्यामुळे लवकरात लवकर ती मदत पोचावी आणि व्हिजिबल पेट्रोलिंग राहावं या दृष्टीने नागरिकांना मी आवाहन करतो की कोणत्याही परिस्थितीत डायल 112चा उपयोग केल्यास पोलीस लगेच येतील आणि कारवाई करतील। शाळा आणि कॉलेज